22 जानेवारी 1666चा स्वराज्य दिन विशेष पाहताना तुम्ही ऐकलं असेल की औरंगजेबाने त्याच्या वडिलांचा जीव कसा घेतला। आता आपण ह्या मृत्यूपूर्वीची काही पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत। औरंगजेबाने त्याचे वडील शहाजहान यांना कैदेत तर ठेवलंच, या उपर त्यांनी त्याच्या 2 भावांचा जीवही घेतला। कशासाठी? तर फक्त आणि फक्त राजगादीसाठी। औरंगजेबाचे हे वडील म्हणजे शहाजहान जेव्हा कैदेत होते आणि उन्हाळा चालू होता तेव्हा सुद्धा औरंगजेब त्यांना मुबलक प्रमाणात पाणी देत नव्हता। अशा वेळी शहाजहान औरंगजेबाला पत्र लिहितो आणि ह्या पत्रात तो एक शायरी करतो। ही शायरी करताना तो असं म्हणतो, ए पिसर तू अजब मुसलमानी, बपिद्रे जिंदा आब तरसानी, आफरीन बाद हिंदवान सदबार, मे हिंद पिद्रे मुर्दाराव दायम आब। म्हणजेच शहाजहान औरंगजेबाला असं म्हणतो की हिंदू धर्मीय लोक बघ, त्यांच्या मेलेल्या पूर्वजांनाही अन्न पाणी देतात, त्यांच्या मेलेल्या पूर्वजांनाही खीर दाखवतात, आणि तू असा आहेस की तू तुझ्या जिवंत वडिलांनाही खायला देत नाहीयेस। कसा अजब मुसलमानी आहेस तू। अर्थात औरंगजेबाला जरी मुस्लिम धर्मीय मानलं जात असलं तरी तो मुस्लिम धर्माचे अनेक नियम मोडत होता। जसं की मुस्लिम धर्मामधला एक नियम म्हणजे आपले म्हातारे आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणं, आणि ह्या इच्छा पूर्ण केल्या तरच तुम्ही जन्नतमध्ये जाता। तसंच आपल्या भावांना नेहमी जवळ ठेवणं, त्यांच्याशी चांगलं वागणं आणि त्यांची मदत केली तरच तुम्हाला अल्लाह जवळ घेतो असं कुराण म्हणतं। मात्र औरंगजेबाने त्याच्या भावांचा जीव घेतला आणि त्याच्या वडिलांचाही जीव घेतला। हा औरंगजेब कुठल्याच अर्थाने मुस्लिम धर्मीय नव्हता। थोडक्यात राजगादी घेण्यासाठी त्यांनी फक्त असा एक कांगावा केलता की मी आता मुस्लिम धर्माचं राज्य आणणार आहे। अगदीच आजच्या काळात जसं केलं जातं तसं। आजच्या काळातही तुम्ही बघू शकता अनेक राज्यकर्ते असा कांगावा करतात की मी ह्या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, मात्र धर्माच्या नावाखाली त्यांना फक्त आणि फक्त राजनीती करायची असते। ह्याच राजनीतीचा एक भाग म्हणून मुस्लिम धर्माच्या आत्ताच्या जनतेविरुद्ध भडकवण्यासाठी किंवा मुस्लिम धर्माबद्दल लोकांच्या मनात वाईट विचार पेरण्यासाठी आजकालचे सो कॉल्ड शिवव्याख्याते असं म्हणतात की औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणाला होता की तू मुस्लिम धर्म स्वीकार म्हणजे मी तुला सोडून देईल। आता औरंगजेबाचा बखरकार संभाजी महाराजांबद्दल वर्णन करताना असं लिहितो की ये सिवा का बच्चा तो सिवा से 10 पट बडा सैतान है। 10 पट बडा सैतान असलेले संभाजी महाराज जर का औरंगजेबाच्या हातात लागतायत तर औरंगजेब त्यांना कुठल्याच अटी शर्तीवर सोडेल काय? स्वतःच्याच वडिलांचा आणि भावांचा जीव घेणारा हा औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणतो की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा म्हणजे मी तुला सोडेल। असं समजणं म्हणजे साक्षात मूर्खपणा आहे। जय शिवराय, जय शंभूराज।